राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे। कांद्याचे गारपीट आणि अवकाळी पावसाने नुकसान झाले, त्यात मागील काळात दर मिळाला नाही। आता कुठे दर मिळू लागला होता तर केंद्राने चुकीच्या अहवालानुसार कांदा निर्यात बंदी केली। त्याचा फटका शेतकरी व्यापाऱ्यांना बसतोय। आपण कांदा निर्यात बंदीबाबत केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांच्या वतीने व्यथा मांडा आणि निर्यात बंदी मागे घ्यायला लावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा सहकारी बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड यांनी राज्य मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्याकडे केली। प्रशांत गायकवाड अनेक वर्षांपासून बांबूच्या शेतीतून उत्पादन घेतात। रविवारी 24 डिसेंबरला राज्य मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी गायकवाड फार्म वाळुंज तालुका नगर येथील त्यांच्या बांबू शेतीला भेट दिली। त्यानंतर गायकवाड यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने पटेल यांच्याकडे कांद्याबाबतची वस्तुस्थिती मांडली। राज्यात किंवा देशात किती कांदा उत्पादन होते याची आकडेवारी नाफेड आणि इतर संस्था केंद्र सरकारला देते, मात्र वस्तुस्थितीनुसार आकडेवारी न देता एकाच जागी बसून माहिती दिली जाते आणि त्यानुसार केंद्र सरकार कांद्याबाबत आणि इतर पिकांबाबत नियोजन ठरवते। त्यामुळे चुकीचे सर्वेक्षण किंवा माहिती गेल्यामुळे शेतकऱ्यांना आतावरून फटकाच बसला असल्याचे यावेळी गायकवाड यांनी नमूद केले। खरं तर स्थानिक पातळीवरील वस्तुस्थिती अभ्यासपूर्ण आकडेवारीसह केंद्र सरकारमधील जबाबदार लोकांना सांगितली पाहिजे, अशी अपेक्षाही गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केली। यावेळी कृषी भूषण संभाजीराव गायकवाड, आरणगाव येथील प्रगतिशील शेतकरी राजेंद्र नन्नवरे यांच्यासह अन्य शेतकरी बांधव उपस्थित होते। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।